महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातला मोठा गौप्यस्फोट, मंत्र्यानेच सांगितली आतली बातमी. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. आगामी काळात राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. राज्यात 6 महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीत महायुतीत सर्वात मोठं यश आलं. या निवडणुकीवेळी महायुतीच्या नेत्यांनी राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेमधून दर महिन्याला 2100 रुपयांची आर्थिक मदत केली जाईल असं आश्वासन दिलं होतं. तसंच शेतकरी कर्जमाफीचं देखील आश्वासन दिलं होतं. राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊन आता 6 महिने झाले आहेत, पण अद्यापही हे आश्वासन पूर्ण करण्यात महायुती सरकारला यश आलेलं नाही. विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारवर मोठा भार आहे आणि या योजनेमुळे शेतकरी कर्जमाफीचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही, असं मोठं वक्तव्य राज्य सरकारमधील मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे. प्रकाश आंबेडकर हे शिवसेनेचे नेते तथा राज्याचे सामाजिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे मंत्री आहेत. राज्य चालवत असताना लाडकी बहीण योजनेसाठी जो काही निधीचा बर्डन येत आहे, त्यामुळे कर्जमाफीसाठी उशीर होतो आहे. शासन जो निर्णय घेईल तो सर्व शेतकऱ्यांच्या हिताचा असेल. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषण करणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू हे शेतकऱ्यांसाठी काम करणारे लढवय्ये नेते आहेत आणि म्हणून त्यांची तब्येत देखील महत्त्वाची आहे. यासाठी मंत्री उदय सामंत त्यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत, अशी प्रतिक्रिया मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सन्माननीय बच्चू कडू साहेब आंदोलनाला बसलेत, उपोषणाला बसलेत आणि त्यांना भेटून त्यांना विनंती करणं, कारण ते एक अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी काम करणारे एक लढाऊ आमदार म्हणून सुद्धा त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे एका बाजूला हा प्रश्न सुटला पाहिजे, कारण सगळेजण आपण शेतकऱ्यांप्रती आणि सर्वसामान्य नागरिकांप्रती काम करत असतो, परंतु बच्चू भाऊंचा तब्येतसुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि त्यामुळे उदय सामंत साहेब विनंती करायला गेले असणार की बाबा हा आपण प्रश्नही सोडूया, पण प्रश्न सोडवताना तुमचीही काळजी घेणं गरजेचं आहे, त्यासाठी ते गेले असतील. सरकार कर्जमाफी करण्यासाठी वेळ काढूपणा करते असं राज शेट्टी म्हणतात. सरकार कर्जमाफीसाठी वेळ काढूपणा करते आहे असं म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीने एकूण फायनान्शियल बर्डन आहे, शेवटी आपल्या खिशात 10 रुपये असतील तर त्या 10 रुपयाचे योग्य पद्धतीचं वितरण करण्याची किंवा नियोजन करण्याची जबाबदारीसुद्धा सरकारमधल्या प्रमुखांची आहे. सर्वच घटकांना न्याय द्यायचा आहे आणि दिला पाहिजे, पण त्याच्यासाठी थोडासा उशीर लागतो आहे. तो उशीर लागणार तर त्याला आपण वेळ काढूपणा म्हणणं बरोबर नाही. काय नेमकं या बैठकीचं नियोजन असणार आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्था देखील आता निवडणुका त्याच्या येतील. नाही, महायुतीच्या किंवा आमदारांची आणि खासदारांची बैठक आज आहे. त्या बैठकीचा उद्देश असा आहे की DPTCची मीटिंग उद्याच्या सोमवारी होते. सोमवारी ही DPTCची बैठक होत असताना पुढच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत आहेत, तर त्याच्यापूर्वी निधीचं वितरण करणं आणि सगळ्यांच्या विचारानं आणखीन काही विकासाचं आणि विधायक अशा पद्धतीची जी काय राजकीय भूमिका असतील त्या सगळ्या दृष्टिकोनातून उद्या आजची बैठक आहे. खरं तर कोल्हापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, शिवसेनेने खूप मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू केलेलं आहे. पैलवान असतील किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर शहरातील नगरसेवक असतील, कशा पद्धतीने ऑपरेशन टायगर सुरू केले म्हणायचं. निवडणुका आहेत. शिवसेनेचं संघटन अजून मजबूत करण्यासाठी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक लोक अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजाचं काम करणारे सर्व राजकीय पदाधिकारी सर्व राज्यामध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणे आमच्या सगळ्यांच्याबरोबर सहभागी होत आहेत. त्यामुळे साहजिकच ते संपूर्ण राज्यात जे आहे ते कोल्हापुरात आणि सांगलीतसुद्धा असणार आहे. या सगळ्याचा उपयोग इतका चांगला होईल की उद्याच्या निवडणुकांमध्ये सुद्धा निश्चितपणानं अतिशय भरीव कामगिरी करण्यासाठी शिवसेनेला त्याचा फायदा होईल. सतेज पाटील असं म्हटलं की कुठलंही ऑपरेशन जनतेच्या आणि आमच्यामध्ये कुठलंही ऑपरेशन चालणार नाही. ऑपरेशन टायगरचा काय फरक पडणार नाही. पण मुळात ह्याला ऑपरेशन टायगर कोण म्हणाले हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की शिवसेनेचं संघटन वाढवणं ही आमची जबाबदारी आहे आणि ते करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी अजून चांगल्या पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे. ते सगळीकडेच आपण करतो आहे, त्यातलाच तो भाग आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.